तुम्हाला पाणी ऍड करायचं, तुमचं व्हेज नॉनव्हेज जे आहे ते ऍड करायचं, शिजवायचं आणि तुम्हाला सर्व करायचं. सो आपण हे प्रोडक्ट विकत नाही, आपण लोकांना सोल्युशन देतोय की इझी जेवण तुम्ही बनवू शकता. तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचं जेवण बनवू शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझं स्वयंपूर्ण आम्ही या युट्यूब चॅनलवरती. मंडळी, मी आज आली आहे दादर वेस्ट मध्ये शिवाजी पार्क साऊथ हॉल इथं, जिथे एक्झिबिशन मध्ये मला भेटल्या पौर्णिमा सुतारताई. त्यांनी अफलातून असे डिहायड्रेटेड मसाले बनवले आहेत. याशिवाय त्यांच्याकडे फ्रोझन पुरण आणि फ्रोझन मोदक असे मस्त प्रोडक्ट्स आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल. पौर्णिमा, नमस्कार. पौर्णिमा, तुम्ही खूप सुंदर असे डिहायड्रेटेड मसाले बनवलेत. पूर्ण महाराष्ट्राची आपल्या चव तुम्ही घेऊन आलात सगळ्यांसाठी. खूप छान वाटलं मला. मला तुमचे प्रोडक्ट्स तर बघायचे आहेतच, पण त्याचबरोबर तुमच्या प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घ्यायचंय. नमस्कार, मी पौर्णिमा सुतार. माझं प्रोडक्ट जे आहे हे अफलातून स्पायसेसचं आहे, ज्याच्यामध्ये आपण डिहायड्रेटेड ग्रेव्हीज बनवलेल्या आहेत. हे बनवण्यामागचं खरं कारण म्हणजे आपले जे बाहेर गावी बंधू भगिनी राहतात त्यांच्यासाठी आम्ही ही प्रोडक्ट रेंज सुरू केलेली आहे. ज्यांना आपलं मालवणी पद्धतीचं किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं फूड आवडतं पण ते तिथे बनवू शकत नाही, तर त्यांच्यासाठी ह्या प्रोडक्ट रेंज आपण केलेल्या आहेत. ज्या डिहायड्रेटेड ग्रेव्हीज आहेत ज्याची शेल्फ लाईफ 6 महिन्याची आहे, प्लस लॅब टेस्टेड आहे, न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण काढलेली आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित विदाऊट म्हणजे प्रिझर्वेटिव्ह वगैरे आपण यूज करून आपण हे केलेलं आहे. प्लस ह्याच्या पूर्ण प्रोडक्ट रेंज बघाल तर कोल्हापुरी आहे, सावजी आहे, मालवणी आहे, आगरी कोळी आहे, गावरान आहे, म्हणजे मिसळ वगैरे कोणाला आवडत असेल तर त्याच्यासाठी गावरान आहे, काळा मसाला ग्रेव्ही आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज ह्या, आणि प्युअर व्हेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीही बनवू शकता. प्लस आपल्याकडे हे पुरण आहे, डिहायड्रेटेड पुरण आहे. पुरण म्हटलं तर सणसूद आता आलेले आहेत, प्लस हे पुरण बनवायचा घाट खूप मोठा आहे. ते सगळ्यांना खूप कामाअभावी म्हणजे वर्किंग वुमन आहेत त्यांना नाही जमत, त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे आणलेलं आहे. डिहायड्रेटेड पुरण आहे. प्लस कडे फ्रोझन मोदक आहे जे 2 महिन्यापर्यंत डीप फ्रीजर मध्ये राहतात. जे तुम्ही काढून जस्ट वाफवले 10 मिनिटांमध्ये की नॉर्मल ते अगदी मऊ लुसलुशीत असे मोदक तयार होतात. असे मोदक आहेत. प्लस आपल्याकडे आपण पूर्ण बघितलं तर असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे मसाले पण आहे पावडर फॉर्म मध्ये. हे अगदी आपण घरी बनवते तसेच आहे, घरगुती पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले आहेत ज्याच्यामध्ये विदाउट प्रिझर्वेटिव्ह, आणि हे अगदी 2 वर्षापर्यंतही व्यवस्थित राहतात. ज्याचा रंगही कमी होत नाही आणि टेस्टही बदलत नाही, असे हे मसाले आहेत आपल्याकडे. ओके. आणि हे डिहायड्रेटेड मसाले आहेत, खास करून पूर्ण महाराष्ट्राची चव तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन आलात. एकदा 1 बाय 1 दाखवा ना, कुठले कुठले तुमच्याकडे प्रोडक्ट्स आहेत, त्यांची काय क्वांटिटी आहे आणि त्यांची किंमत काय आहे. ओके, काय खासियत आहे त्याची. हो, आता आपल्याकडे हा कोल्हापुरी आहे, कोल्हापुरी ग्रेव्ही आहे. ही पण 100 ग्रामची ग्रेव्ही आहे, आपल्याकडे 200 रुपयाला आहे. ही 100 ग्रॅमची जी ग्रेव्ही आहे याच्यामध्ये तुम्ही अर्धा किलोचं चिकन मटन बनवू शकता. कारण तसं 100 ग्राम मध्ये तुम्ही 300 ग्राम पाणी टाकलं की ती आपली 400 ग्रामची ग्रेव्ही तयार होते. त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा किलो चिकन मटन टाकलं की अगदी तुमचं एक 3 ते 4 माणसांसाठी ते जेवण तयार होतं, चिकन मटन तयार होतं. तशाच उसळीही तुम्ही बनवू शकता. आणि त्याची किंमत काय आहे. 200 रुपये आहे 100 ग्रामची. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाणी आपल्याला घालून पाणी ऍड करायचं, तेल मीठ मसाला काहीच गरज नाही, सगळं रेडी आहे. ही अशी आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सावजी ग्रेव्ही आहे जी नागपूर आणि विदर्भामध्ये जे होते, नागपूर स्पेशालिटी अशी सावजी ग्रेव्ही आहे. ही पण प्युअर व्हेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज बनवू शकता. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आगरी कोळी आहे, याच्यामध्ये तसंच तुम्ही चिकन मटन व्हेज नॉनव्हेज सगळं काही बनवू शकता. मालवणी आहे स्पेशालिटी, मालवणीमध्ये पण तुम्ही असं व्हेज नॉनव्हेज बनवू शकता. आणि सगळ्यांची प्राइस रेंज सेमच आहे, 200 रुपये आहे 100 ग्रामसाठी. त्याच्यानंतर ही काळा ग्रेव्ही आहे ज्याच्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं चुलीमध्ये भाजून त्याचं वाटण तयार करून आपण ही ग्रेव्ही बनवलेली आहे. पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे ही काळा मसाला ग्रेव्ही आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे गावरान आहे, ज्यांना मिसळ लवर आहेत, मिसळ खूप आवडते तर तशी ही त्यांच्यासाठी ही गावरान ग्रेव्ही आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे ना फ्राय मसाले आहे, हिरवा आणि लाल असा.
ह्याच्यामध्ये पुदिना, लिंबू, कोथिंबीर वगैरे जसं आपण घरी बनवतो तसेच ते मसाला फ्राय मसाला आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेज नॉनव्हेज म्हणजे सोनाची कापं, वांग्याची कापं, बटाट्याची कापं असं बनवू शकता आणि नॉनव्हेज मध्ये कुठचंही चिकन फ्राय, मटन फ्राय किंवा फिश फ्राय असं बनवू शकता. त्याचप्रमाणे लाल आहे जो आपण आगळ, आलं लसूणची पेस्ट वगैरे वापरून हे मसाले तयार केलेले. हे पण असे पावडर फॉर्म मध्ये आहेत. जस्ट पाणी ऍड करून तुम्हाला पेस्ट बनवायची आणि ते लावून तुम्ही फ्राय करू शकता. आणि हे मसाले किती काळ टिकू शकतात? 6 महिने राहू शकतात. फक्त तुम्हाला एअर टाईट करून ठेवावे लागतात, पॅक करून ठेवायला लागतात. त्याचप्रमाणे आपण इथे भाजणीचं वड्याचं पीठ आहे. तर हे आपलं गावावरनं बनवून येतं, आपलं घरूनच येतं हे बनवून. त्याच्यामध्ये तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता आणि आपले कोंबडी वड्याचे वडेही बनवू शकता. आणि इन्स्टंट आहेत, अगदी 5 मिनिटांमध्ये. साधं पहिले असं कोमट पाण्यात वगैरे भिजवायला लागायचं असं काहीच नाही. साध्या पाण्यामध्ये तुम्ही भाकरीचं पीठ जसं मळतो तसं मीठ टाकून पीठ मळायचं आणि त्याचे लगेच वडे तयार होतात अगदी 5 मिनिटांमध्ये. असं हे कुरकुरीत असे वडे बनतात. भाजणीचं वड्याचं पीठ आहे आपल्याकडे. त्याचप्रमाणे हे कोकम आहेत. हे आपल्या गावी आपली झाडं आहेत स्वतःची, तर त्याच्यापासून बनलेलं कोकम आहे. तसंच सरबत आहे, आगळाचं कोकम सरबत आहे, आगळ आहे. असे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट रेंज आपल्याकडे आहेत. अच्छा, एकूण किती प्रोडक्ट्स आहेत मॅडम आपल्याकडे? आपल्याकडे सध्या तरी एक 22 ते 25 प्रोडक्ट आहे. आपले डिहायड्रेटेड प्रोडक्ट, मसाले वगैरे सगळे मिळून असे 22 ते 25 प्रोडक्ट आहेत आपले. ओके. आणि पुरण सुद्धा आहे बरोबर? हो, पुरण सुद्धा आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त पाणी घालायचं? हा, हे जे पुरण आहे ह्या पुरणामध्ये पण तुम्हाला फक्त पाणी ऍड करायचं किंवा दूध, तुम्हाला जसं हवं ते तुमच्या चॉईस प्रमाणे दूध किंवा पाणी ऍड करायचं. तुमचं पुरण तयार होतं. मग तुम्ही मैद्याच्या पिठामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला जे वाटेल त्याच्यामध्ये. किंमत काय आहे? 200 रुपये आहे. हे पाव किलो आहे. ह्याच्यामध्ये 7 पोळ्या बनतात. ओके. आणि याची लाईफ काय आहे? ह्याची 6 महिन्याची शेल्फ लाईफ आहे. तर तुम्ही 6 महिन्यापर्यंत व्यवस्थित बनवू शकता. खूप छान प्रोडक्ट्स तुम्ही स्वतः बनवलेले आहेत. आणि तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. प्रवासाबद्दल सांगायचं तर माझा प्रवास असा झाला की मी पहिले हाऊसवाईफच होते. त्याच्यानंतर मग मी छोटासा केक शॉप सुरू केला. देन मग मला ऑर्डर यायला लागल्या स्नॅक्सच्या वगैरे, म्हणून मग केक अँड कॅफे सुरू केलं. लॉकडाऊन लागला, यंग क्राऊड बंद झाला यायचा. म्हटलं आता काय करावं, म्हणून मग मी स्वतः मालवणी आहे आणि मग मी मालवणी प्रोडक्ट रेस्टॉरंट सुरू केलं, ज्याच्यामध्ये मालवणी पद्धतीचं आपलं व्हेज नॉनव्हेज मी सर्व करत होती. मग ते सुरू करत असताना मला असं वाटलं की आपण अजून महाराष्ट्र पण सगळ्यांना सर्व केलं, महाराष्ट्राची टेस्ट सगळ्यांना सर्व केली. तर मग मी महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट सुरू केलं आणि या महाराष्ट्रीयनमध्ये सावजी, कोल्हापुरी, आगरी, कोळी, त्याच्यानंतर गावरान, काळा असं वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्रोडक्ट्स डिश सुरू करायला लागलो. ते करत असताना आपल्याकडे कस्टमर जे यायचे तर त्यांना नेहमी असं फील व्हायचं की प्रत्येकाच्या घरात एक कोण ना कोण त्यांचं नातेवाईक बाहेर गावी असतं. मग ते बोलायचे की आम्ही तर इथे खातोय पण आमची मुलं तिथे खाऊ शकत नाही. म्हणून मग आम्ही विचार केला की हे जर का जेवण आपण त्यांना तिथे पोचवलं तर मग आम्ही हे सुरू केलं. आणि त्या ग्रेव्ही आम्ही ड्राय बनवलं, डिहायड्रेट केल्या आणि त्या तिथे आपल्या जातात. कस्टमरही खुश झाले आणि हे तिथपर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ही आपली महाराष्ट्राची टेस्ट तिथपर्यंत जाते. जी आई जसं बनवायची तीच टेस्ट त्यांना तिथे मिळायला लागली आहे. आणि परदेशात सुद्धा तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तिकडच्या रेस्टॉरंट्स मध्ये वापरले जातात. तो प्रवास कसा होता, तिथपर्यंत कसे पोहोचला? तिथे म्हणजे आपले एक कलिग आहे, त्यांच्या थ्रू आपण हे प्रोडक्ट त्यांना टेस्टिंगला दिलं होतं. तर त्यांचं दुबईमध्ये रेस्टॉरंट आहे, तर तिथे आपण ते प्रोडक्ट्स पाठवले होते. टेस्टिंग केलं, त्यांना आवडलं. प्लस लॅब टेस्टेड असल्यामुळे मला तिथे पाठवण्यात काही प्रॉब्लेम झाला नाही. तर त्यांना टेस्ट केलं, त्यांनी त्यांच्या कस्टमरला पण तिथे सर्व केले, तर त्यांना पण खूप आवडलं आणि ते ऑर्डर रिपीट व्हायला लागल्या. पण मग तिकडे आपले मग हे प्रोडक्ट सुरू झाले. आपण तिकडच्या आणि काय होतं ना, शेफची जी डिपेंडन्सी असते ती कमी झाली. म्हणजे अगदी तुम्हाला ट्रेंड असं शेफची गरज नाहीये. एखादा हेल्पर रेडी आहे, हा, फक्त तुम्हाला पाणी ऍड करायचं, तुमचं व्हेज नॉनव्हेज जे आहे ते ऍड करायचं, शिजवायचं आणि तुम्हाला सर्व करायचं. बरोबर, सोपी पद्धत असल्यामुळे त्यांना टेस्ट पण तीच राहते. तुमची टेस्ट चेंज होत नाही. जरी तुमचा शेफ चेंज झाला तरी तुमची टेस्ट चेंज होत नाही. त्यामुळे हे हॉटेलसाठी खूप, रेस्टॉरंटसाठी खूप
फायदेशीर ठरलं आणि तिथेही जातं. इव्हन आपलं दुबई आणि कॅनडा आणि US ला पण जात आहेत ह्या ग्रेव्हीज. तिकडे जे महाराष्ट्र मंडळ आहे तर तिथे जे कॅटर्स प्रोव्हाइड करतात त्या तिकडच्या महाराष्ट्रीयन लोकांना, तर त्या लोकांना पण हे खूप इझी झालं. कारण की तिकडे जर का कॅटर्स प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यांना 2-3 दिवस आधी ऑर्डर घ्यायला लागायच्या, प्री ऑर्डर घ्यायला लागायच्या. पण ह्या ग्रेव्हीमुळे अगदी ते लोक सकाळी जरी ऑर्डर आली तरी दुपारपर्यंत अगदी 5-6 किलोचं चिकन, मटन वगैरे किंवा फिश वगैरे इझिली देऊ शकतात. आता त्यांचं पण हे काम खूप सोपं झालेलं आहे. सो आपण हे प्रोडक्ट विकत नाही, आपण लोकांना सोल्युशन देतोय की इझी जेवण तुम्ही बनवू शकता. तुमच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही अगदी 5 मिनिटांमध्ये तुमचं जेवण बनवू शकता. खूप छान आहेत तुमचे प्रोडक्ट्स. आणि मला असं विचारायचं होतं, जर कोणाला हा व्हिडिओ बघून हे ऑनलाईन प्रोडक्ट्स हवे असतील तर तशी सुविधा आहे का तुमच्याकडे? हो, सध्या तरी आपली वेबसाईट बनतेच आहे, 1 महिन्यामध्ये ती तयार होईलच. पण आपले नंबर दिलेले आहेत, प्लस ऍड्रेस आहे आपला तिथे. तर तुम्ही नंबरवरती जरी कॉल करून सांगितलं तर आपलं पूर्ण भारतामध्ये आपण कुरिअर करतो. भारतामध्ये पण भारताच्या बाहेरही आपण कुरिअर करतो. सो काही असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता आणि ऑर्डर करू शकता. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.